हाय मित्रांनो, 6:30 वाजून गेलेत आणि मैत्रिणींनो असा प्रकार झाला आहे आमच्या घरी. आता आम्ही आलो आहे गावातनं, जरा दळण दळायला गेलतो गाडीवर. आता जस्ट नाव घरी आलो आहे. मी ईशाला घेऊन गेलतो, आलो आहे जस्ट नावमध्ये घरी. आणि पोरं गणपतीची लाकडं रावते ते तिकडं. मी म्हणलं रावा, मला लय उशीर झाला, परत अंधार पडल्यावर आडा होईल. आता अंधार पडायला लागलाच, आता काय राहिले अंधार पडायचे. वहिनी आली त्या वाटतं, तसली मात्र्याची चाळ नेलती द्यायला कोमल वहिनी आता एवढ्यात. आणि पोरं आहेत तिकडे, पोरं काय करते ते काय माहीत नाही. बबलू शेट बोलतात ते फोनवर कोणावर तरी, कोण आहे काय माहीत नाही. आणि उलता पालता उडीत केलाय बाहेर शेटनी इथला टाकला होता त्यांनी. त्याला खालनं बुरशी लागली आणि झाले, पाऊस लागून होता त्यामुळे राडा झालाय सगळा. आणि अण्णा काय बघते काय माहिती, अण्णाची काय पाहणी चालू काय माहीत नाही. अनुची त्यांची तो का तिथनं वाट्यावनं बघतं ते तो तेच लागतं कोपऱ्यावर घराच्या पलीकडल्या साईडला. चाललंय त्यांचं काहीतरी नियोजन. आज ऊन पडलं होतं, आज भारी वाटलं जरा दुप मागाशी 4-4:30 वाजता मस्त वाटलं. आणि मंगू राहून दे तुडची राहून दे तो मसनीला झटतंय म्हणलं उडीत करायच्या आधी तुडची राहून. वारं सुटलंय मित्रांनो भरपूर, नाव घ्यायचं नाही वाऱ्याचं, काय सांगावं आता. ए यार गप की छोट्या, खाली उतर, पडचीन लागेन मुंदी की लागा. नीटनेटकं जरा गणपतीचं नियोजन. वरच चढतोय पोरगा, मग काय कळानं झालं. दिवस आहे अजून, 7ला मावळतो, तसं काय मावळ्याला नाही. काय झालंय, ढगा आलेला आडवा ढगा आल्यामुळं काय दिसत नाही, असा विषय होतोय. रोपाची लागली सुधारणा व्हाय जरा. झालं का फोनवर बोलून? कोणाला बोलते काय माहिती, फोनवर बोलते बाबले आमचा. तो वाटतं बसलाय घराच्या कोपऱ्यात पलीकडल्या साईडला. आमच्या अन्नाचं ना आम्हाचं काही नियोजन आहे अगदी ते काय नाही. मी तिकडं जरा चक्कर टाकतो. रवा ती दांड रवा मला ची म्हणते ते. मी म्हणलं रवा जर आलंच मी इकडून चक्कर टाकून जरा दिवसभराचा मजकूर सांगावं म्हणलं तुम्हाला, आज काय विषय झाला काय नाही. मस्तपैकी सांगितलं म्हणजे जरा बरं पडतं. यावं कोंबड्यांना काय चावलं काय, कोंबडी अनुभव जायत कॉय 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 करते. मित्रांनो आज सकाळनं काय नाही, मी गेलतो गाया घेऊन खणीभर. आम्हाला उशीर झाला गावात नाही यायला. बाबा आलं, मी खाली आलो. खणीभर जरा उडदाचं नीट वाकडं केलं आणि खणीभर झोपलो. परत 3:30ला उठलो. 3:30ला उठल्यावर मग दळणाचं नियोजन होतं माझ्याकडं. मग 4ला लाईट आली आणि 4ला लाईट आल्या मग गावाकडं सफर हाणली. गावाकडं आता माघारी आलो, दळण टिकलं. म्हणलं मारावं तुमच्यासोबत गप्पा जरा. आज जरा हो का असं झालंय मध्ये, आज झालंय फ्रेश वातावरण मस्तपैकी. हो का असा आनंद फ्रेश वातावरण. आणि काय नाही मित्रांनो, आजचा विषय टाकाटक खटाखटमध्ये फ्रेश झालाय वातावरण. आणि वातावरण फ्रेश झाल्यामुळे मला सुद्धा आनंद झालाय भरपूर प्रमाणात. काय सांगावं तुम्हाला आता, मस्तपैकी. आणि आमच्या आनंदाचं काय गणित चाललंय काय माहिती दोघाचं. तो का आता तिकडं होते, आता लिंबापाशी आणणार ते दिसत का अनुभव तिकडे काय का पाहते त्यांनाच माहिती. जाऊन त्यांचा काय प्रश्नाला असेल. आता सध्या ह्या रानातलं सगळं काढलं तर बघ गावात
मला आता काकऱ्या हाणावं लागते आणि मग पाळी घालावं लागेल सध्याच्या परिस्थितीला हे राहणार. तर दिवस राहिलाय हातभर मावळायचा. हातभर खाली गेला की इशय एंड होतो खाप दिसणं. बाकीचं काय नाही मित्रांनो. आज वातावरण नुसार फ्रेशनेस वाटतोय तसा थोडा थोडा. आणि आमचा छेकभाऊ आलाय गुरं घेऊन. गुरं दिसतात आहे तिथं त्या माग काय कोण माणूस दिसा नाही पण असं कोणतरी छेकभाऊ काय दिसा नाही. आला हा आलाय हाय 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 आलाय मस्तपैकी. आणि विषय मला खूप भारी वाटतंय आज, कारण की चिडचिड मुक्त व्हायला लागले. आज सकाळनं काय पाऊस नाही काय नाही. आणि सकाळी निघत होता आभाळ पण आज काय एवढं काय विषय झाला नाही. आणि बरोबर ते का पाहणी तिकडे वारं बी सुटलंय बारा काय सांगावं तुम्हाला. म्हणलं टाकावं एक थोडासा भाग काढून. आपलं 2 टाईम असतो भाग, कोण टाकतं 2-3 दिवसात नाही एकदा काय. पण आपण डेली असतं सकाळ संध्याकाळ. एका दिवशी नाही घडलं तर मग सकाळनं टाकतो सांगतो सायंकाळचं सकाळचं सायंकाळचं सकाळी असं काय असतं. 2 टायमाचं 2 टायमाचं एका टायमात बी ॲडजस्ट करावं लागतं काम असले. तसं काय नाही विषय. आणि गुरांनी प्रस्थान केले माया मागणं हो. आणि आपाशीची एंट्री ऑफ इकडून झाली दिसते तुम्हाला तापरतो निळा शर्ट आणि 3 झकपाकमध्ये आहे. असं सगळं थंड थंड वातावरण झालं पण आज ऊन पडल्यामुळे थोडं बरं वाटतं. गाई जरा मागची डुलत चलती पण लय चॅप्टर गाई काय सांगावं तुम्हाला ते कहाणी कथा. पोरं मला हाक मारते तिकडं आजेंती तिकडे म्हणतात तिकडे येतो म्हणलं जरा भावानं थांबा थोडं. आपल्याला काय रेडी तुझ्या संगच आहे काय लगा नादच करते रेडी. आमची आपाची रेडी आपाबरच असती. आपण जरा जीव लावला त्याला ती आपाबर चलते मस्त पैकी. आणि त्या विषयावर थोडंसं खांजी होतं जरा खाजावतं लय विषय सांगितले म्हणून. आणि स्टाईलमध्ये काय नाही बदल आपले रोज आहे ती स्टाईल हटके हुटके सबके झटके. आणि मित्रांनो अशा पद्धतीने मी लांब आलो आहे बोलत. आमच्या छेकभाऊने त्यांनी आंबा लावला होता बरेच दिवस झाले. अजून काय त्याला नव्हती फिवती काय फुटली नाही. हा एवढीच ग्रोथ आहे. ग्रोथ लेवल काय झाली नाही त्याची ग्रोथ काय झाली नाही म्हणतो होली नाही पण नाही झाली. आता काय करता दोस्ताना आहे कुछ तो करना पडेगा यार. आणि चला मित्रांनो मी आता अशा प्रकारे थोडं वाचन करतो तुमच्यासोबत. मला रील पण काढायची अजून. रीलचं बी विषय थकीत आहे थोडा. मला गावातनं दळण आणाय गेल्यावर लाईटीचा प्रॉब्लेम झाला. खनिवर 10-15 मिनटं लाईट नव्हती. आज बुधवार असल्यामुळं लाईटीचा थोडा विषय झाला. काय करतात थोडं इश्यू होत असतात आयुष्यात. सगळंच नीटनीटकं होत नसतं. थोडं इकडं तिकडं झालं होतंच. कोणाच्या बी आयुष्यात होतं. मंत्री असो संत्री असो कोणाच्याही होतंच. त्याला काय करू शकत नाही. आणि आता मी जरा लांबच आलो आहे असं मला वाटायला लागले. पण इकडं जरा शेप आहे मला पक्षी इतकं ताप देतात का नाही. सकाळनं रील काढायचं म्हणजे कू करतात ते काय. आता पण जाऊन द्या निसर्गाचा नियम आहे तर निसर्गापुढं आपण हातबल आहे काय करू शकत नाही. त्यामुळे जाऊन द्या आता काय करता. आणि अशा प्रकारे मित्रांनो माझा होता आला 10 मिनिटाचा व्हिडिओ. आणि मस्तपैकी तुम्हाला सगळं दावलं सांगितलं सायंकाळचा विषय काय आहे तो. आणि अशा प्रकारे मी व्हिडिओ एंड केला तरी जमाय जुग आहे. कारण की माझा व्हिडिओ झाला आहे 10 मिनिटाचा आणि मी करतो अशा प्रकारे व्हिडिओ एंड. आणि भेटू
सकाळच्या भागात नवीन काहीतरी घेऊन. चला रामकृष्ण हरी, बाय बाय.